शालू रागातच नवऱ्याला म्हणाली, अहो ऐकताय का? मी इथं नाही राहू शकत आता. मी हे घर सोडून जात आहे. तुमच्या आईने तर माझं जगणं मुश्किल करून ठेवलं ने या घरात. मी काय घरातच बसून राहू काय? कुठेही जायचं असेल तर मी घरातली सगळी कामं आवरूनच जाते. पण सासू आहे म्हटल्यावर सुनेन आराम केलेला बघवतोय हो. त्यांना मी जरा आनंदात असलेलं बघवत नाही. ते काही नाही माझे आजच रिझर्वेशन करून द्या. शालूचं नवरा हे ऐकून गोंधळात पडला. तो म्हणाला आता अचानक काय झाले? आणि तू माहेरी जायचं नाव काढू नकोस. माझं आणि मुलांचे हाल होतात तू गेलीस की. तू थांब मीच आईशी बोलतो. असे म्हणत हरीश रागातच तिथून गेला. हरीश आपल्या आईकडे आला तेव्हा त्याची आई पोथी वाचत बसली होती. हरीश रागात आईला म्हणाला आई ही काय पद्धत आहे? तू शालूला का सारखा त्रास देतेस? आता बघ ती माहेरी निघाली आहे. मी कुठे म्हणून लक्ष देऊ? घरात बघू बाहेर बघू का तुझ्याकडे बघू? मला हे रोजचं नाटक सहन होत नाही आता. तू शांतपणे तुझ्या पूजा अर्चेत लक्ष दे आणि आम्हाला पण हे जगू दे. हरीश एका दमात सगळं बोलून गेला. त्याची आई म्हणाली अरे पण झालं काय? आणि तू माझ्यावर का ओरडतोयस? हरीशच्या आईला आता या सगळ्याची सवय झाली होती. कारण लग्नाआधीपासून हरीशचा स्वभाव असाच होता. त्यात अजिबात बदल झाला नाही. आणि त्याची बायको शालू देखील काही कमी नव्हती. पूर्वी तो एकटाच ओरडायचा. पण आता ते दोघे नवरा बायको मिळून त्या घराची शांती भंग करत होते. त्याची आई म्हणाली, काय झालंय हे तुला देखील माहित नाही. पण तरीही तू माझ्याशी भांडायला आलास. तुझी बायको 1 वाजता येते असं म्हणून बाजारात गेली ती 3 वाजता परत आली. बंटीची शाळा सुटली होती आणि तो अर्धा तास शाळेच बाहेर उभा होता. त्याने शाळेच्या फोनवरून सुनबाईला कितीतरी फोन केले. पण ती तर शॉपिंगमध्ये खूपच बिझी होती. घरी आल्यावर मी तिला फक्त एवढंच म्हणाले की, तू जर वेळेवर घरी आली असतीस तर बंटीला एवढा उशीर वाट बघायला लागली नसती. बस माझ्या या बोलण्यावर ती फुगून बसली. आणि तू आला माझ्याशी भांडायला. घरात मोठी आहे या नात्याने मी एवढं सुद्धा बोलू शकत नाही का? हरीश आता गप्पगुमान आपल्या खोलीत आला. हरीशचा लहान भाऊ सुजित आणि त्याची बायको छाया हे सगळं बघत होते. छाया सुजितला म्हणाली की तुम्ही तुमच्या भावाला समजावून का सांगत नाही? किती ओरडतात ते आईवर. माहीत नसताना किती रागावतात ते. शालूताईची कितीही चूक असली तरी बोलणं मात्र आईला ऐकावं लागत. मला हे नाही सहन होत. आपल्या आईला कुणी एवढं रागवत का? तुम्ही काहीच कसं बोलत नाही. अशाने तर यांच्यासोबत राहणं देखील अवघड होऊन बसेल. सुजित म्हणाला दादा पहिल्यापासूनच असा आहे. पूर्वी शाळेत कोणी काही बोललं की घरी येऊन आईवर राग काढायचा. कधी कुठली स्पर्धा हरला की त्याचा राग आईवर काढायचा. कॉलेजच्या परीक्षेत कमी मार्क्स पडले तरी त्याचा राग आईवरच काढायचा. जोपर्यंत त्याला नोकरी लागत नव्हती तोपर्यंत तो आईवरच विसंबून होता. बाबांना त्यावेळी जास्त पगार नव्हता. आमच्या आईवडिलांना आम्ही दोघेच सहारा होतो. त्यात हरीश दादा दोघांचा मोठा मुलगा त्यामुळे तो खूपच लाडाचा. आणि त्यामुळेच एवढं डोक्यावर चढलाय. मी लहानपणापासून हे सगळं बघत आलोय. मी तर कितीतरी वेळा त्याला समजावून सांगितले. पण तो कुणाचं ऐकत नाही. मला वाटलं की वहिनी आल्यावर त्याच्या स्वभावात थोडी सुधारणा होईल. पण उलट ती जागीत ते उठण्याच काम करते. तेवढ्यात बाहेरच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. तो ऐकून सुजित आणि छाया तिकडे धावतच गेले. त्यांनी बघितलं तर तिथे बंटी रडत होता आणि त्याला रडताना बघून त्याची लहान बहीण स्वीटी देखील रडत होती. सुजितने हरीशचा हात पकडत त्याला थांबवत विचारले की, दादा काय झाले तू बंटीला का मारतोयस? त्यावर हरीश म्हणाला की हा पेपर मध्ये 10 पैकी 8 मार्क घेऊन आलाय. बाकीचे 2 मार्क का कमी पडले? मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. हे असंच चालू राहिलं तर मोठा माणूस कसा बनणार? हे सगळं आईमुळे झालंय. ते ऐकून सुजित म्हणाला की, दादा तो याचा संबंध आईशी कसा काय जोडू शकतो? यात आईचा काय दोष? हरीश म्हणाला की, आई मोठ्या आवाजात टीव्ही लावून बघत बसते मग मुलांचं दुर्लक्ष होणारच. त्यामुळेच तर त्याला मार्क्स कमी पडलेत. जेव्हा बघाव तेव्हा टीव्ही आणि सिरियल.
माझं तर डोकं पिकलंय आता. हिच्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य बनायच्या आधीच खराब होऊन जाईल. हे ऐकून सुजितला विशेष वाटल. तो म्हणाला, दादा तू हे काय बोलतोयस? प्रत्येक गोष्टीत तू आईलाच का दोष देतोस? तुझी लहान मुलगी स्वीटी, तिला चांगले मार्क्स आहेत. माझ्या मुलांना देखील चांगले मार्क्स आहेत. प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क्स कसे कोण मिळवणार? आणि तसेही आई तर टीव्ही तिच्या खोलीतच बघते. मुलांना तर अजिबात त्रास देत नाही. आई आहे म्हणून आपल्या चारही मुलांची देखभाल चांगली होत आहे. हरीश त्याला म्हणाला, असू दे. तू तर प्रत्येक गोष्टीत आईचीच बाजू घेणार. ही रोज रोज भांडण तिच्यामुळेच होतात. बोलून तो आपल्या खोलीत गेला. आणि सुजित आणि त्याची बायको छाया दोघे आईच्या खोलीत गेले. छाया आपल्या सासूला म्हणाली की आई तुम्ही काहीच कसं बोलत नाही. दादा आणि ताईची प्रत्येक गोष्ट तुम्ही मुक्या बाहुलीसारखं का ऐकून घेता? सुजित आणि छायाचं बोलणं ऐकून आई म्हणली की हे तो नाही बोलत, त्याच्या आतल्या दबलेल्या भावना बोलत आहेत. म्हणून तर मी त्यात सगळं सहन करते. मुलं तर पोटात असतानाच लाथ मारतात. आई मात्र सगळं सहन करत असते आणि तरीही आपल्या मुलाला चांगला आशीर्वाद देत असते. तुमच्या वडिलांना कमी पगार होता. मी शिलाई काम करून तुम्हा दोघांना शिकवलं. लोकांचे कपडे शिवून शिवून मी पैसे जमा करायची आणि तुमच्या दोघांची फी भरायची. तू खूप लहान होतास पण हरीशला सगळं समजायचं. त्याला मी काम केलेलं अजिबात आवडत नव्हतं. प्रत्येक वेळी तो चिडायचा. शाळेत त्याला बॅग साधी आणि जेवणाचा डबा देखील साधाच असायचा. मी प्रत्येक वेळी पैसे वाचवायची. मी कधी दुकानातून नवीन कपडे आणून दिले नाहीत. लोकांच्या कपड्यातून जे शिल्लक राहायचं त्यातच तुमच्यासाठी कपडे शिवत होते. पाण्याची बॉटल आणि टिफिन सुद्धा साधाच असायचा. आणि वर्षानुवर्ष तेच वापरायचे. हरीशला सगळं चांगलं पाहिजे असायचं. तो शाळेत चालत जायचा तर त्याचे मित्र सायकलवर जायचे. त्याला सायकल पाहिजे होती. पण मी त्याला ती सुद्धा देऊ शकले नाही. पुढे कॉलेजला गेल्यावर त्याला बाईक पाहिजे होती. तेव्हा सुद्धा मी आणि तुमचे वडील त्याला ती देऊ शकलो नाही. मी त्याला प्रत्येक गोष्टीत नाही म्हणायची. आडवी यायची म्हणूनच त्याचा स्वभाव चिडखोर झाला. आता तो त्याचा सगळा राग माझ्यावरच काढतो आणि मला त्याची सवय झाली आहे. मोठ्या मेहनतीने त्याला नोकरी लागली आणि त्याचं लग्न देखील झालं. मला वाटलं लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर हरीशचा स्वभाव बदलेल पण त्याचा स्वभाव बदलला नाही. माझं नशीब किती खराब आहे बघ. माझा मुलगा प्रत्येक गोष्टीसाठी मलाच दोषी समजतो. तुमचे वडील जास्त काही करू शकले नाहीत. त्यात माझा काय दोष? हरीशने शिक्षण नीट पूर्ण केलं नाही. त्याला चांगली नोकरी नाही मिळाली. यात माझा काय दोष? जसा हरीश राहिला त्याच वातावरणात तू देखील मोठा झालास. पण तू कधीच मला उलट बोलत नाहीस. मला कधी दोष नाही दिलास. पण हरीश मला त्याच्या बायकोसमोर रागावतो, ओरडतो. माझ्या नातवंड समोर माझी काय किंमत राहणार? हरीशसाठी मी असले काय अन नसले काय, त्याला काही फरक पडत नाही. पण जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगावं तर लागेलच, असे म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात हरीशचे बाबा तिथे आले. ते म्हणाले, हे बघ आता खूप झालं. आता मला देखील सहन नाही होत. आपण घराची वाटणी करून टाकूया. कमीत कमी सुखाने तरी राहू. हरीश कमावतो म्हणून काय त्यात सगळं सहन करायचं का? आपण दोघे वेगळे राहू आणि दोन्ही मुलं आणि सुना वेगळे राहतील. तेवढ्यात सुजित म्हणाला, बाबा, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही दोघांनी एवढे कष्ट करून आम्हा दोघांचा सांभाळ केला. आणि आता तुम्हाला आमची गरज असताना आम्ही वेगळं कसं राहणार? मग तुमची काळजी कोण घेणार? तुम्ही कसे तरी करून आम्हाला शिकवून आमच्या पायावर उभं केलंत. छाया म्हणाली, आई आम्ही तुम्हाला या वयात एकट नाही सोडणार. तुम्ही मला नेहमी तुमची मुलगी समजत आलाय. आणि माझी प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण केली आहे. मी सुद्धा तुम्हाला सोडून नाही राहू शकणार. तुम्ही दादा आणि ताईपासून वेगळं राहा पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही दोघे तर कायम तुमची सेवा करू. आमच्या मुलांना देखील त्यांच्या आजी आजोबाचं प्रेम हवंय. छायाचं ते बोलणं ऐकून त्या दोघांना खूप आनंद झाला. काही झालं तरी त्यांचा लहान मुलगा आणि लहान सून तर त्यांना आपण मानत होते. वाटणी हा शब्द ऐकताच शालूचे कान टवकारले.
तिने लगेच हरीशला फोन करून त्याचे कान भरले. संध्याकाळी हरीश घरी आला आणि त्याच्या आईवर ओरडू लागला. तो म्हणाला, आता हे काय नवीन नाटक चालू केलं आहेस? या घराची वाटणी मी होऊ देणार नाही. सुजित आणि छायाने तुमचे कान भरले असतील. घराची वाटणी करणारे ते दोघं कोण आहेत? लहान आहेत म्हणून काय त्यांचं ऐकायचं का? मला त्यांच्या सगळ्या चाली माहीत आहेत. पहिले तुम्हाला त्यांच्या बाजूने करतील आणि मग सगळे इस्टेट हडप करतील. आई बाबा तुम्ही या दोघांच्या बोलण्याला फसू नका. तेवढ्यात सुजित म्हणाला, दादा पहिले तू स्वतःचा स्वभाव बदल. आपल्याच आई बाबांशी कोणी असं बोलतं का? तू तर या दोघांचा जरासुद्धा आदर करत नाहीस. रोज त्यांना रागावतो. त्या दोघांनी तुझ्यासाठी काय नाही केलं. तू मात्र कधीच त्यांच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलत नाहीस. हे ऐकून हरीशला राग आला. तो म्हणाला, तू तुझ्या कामाशी काम ठेव. तू लहान आहेस आणि माझ्याशी असं मोठ्या आवाजात बोलायच नाही. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, थोडा इज्जतीने बोलत जा. तेवढ्यात छाया म्हणाली, वाह दादा, तुम्ही आईशी कसेही मोठ्या आवाजात बोलता, तिला रागावता, तिच्यावर ओरडता. ती तर तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुमची आई आहे. त्यांनी तर तुम्हाला जन्म दिलाय. तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. पहिले तुम्ही तुमचा स्वभाव सुधारा. मग ती शालूकडे बघत म्हणाली, ताई, वाटणी करायचा निर्णय बाबांनी घेतलाय. कारण त्यांना आता तुमच्यासोबत राहायच नाही. घरात रोज रोज भांडण होत आहेत. आणि त्यामुळे या घराचं वातावरण खूप खराब झालंय. घरात लहान लहान मुलं आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होत असेल या सगळ्याचा? त्यांच्यावर काय संस्कार होतील? असे भांडायचे. मोठ्यांना बघूनच तर लहान शिकतात. आम्ही दोघे बाबांच्या निर्णयाशी सहमत आहोत. त्यामुळे वेगळं राहणेच आता उचित आहे. एकाच छताखाली राहून भांडण्यापेक्षा वेगळं राहून सुखात राहू. हे सगळं ऐकून हरीश आणि शालू दोघांना धक्काच बसला. कारण सुजितला हरीशपेक्षा जास्त पगार होता. आणि इतक्या महागाईत वेगळं राहणं हरीशला शक्य नव्हतं. घरात खर्चाला सुद्धा सुजित जास्त पैसे देत होता. शिवाय छाया देखील तिच्या माहेरातून बरंच सामान सुमान घेऊन यायची. आणि ते शालूच्या मुलांना देखील मिळत होत. सुजित आणि छाया आपल्या मुलांसारखा हरीशच्या मुलांना देखील प्रेम करायचे. काही वेळ विचार करून मग हरीश म्हणाला, वाह, काय चाललास तू? आई बाबांना आपल्याकडे ठेवणार आणि लोक मला नावं ठेवणार. तू समाजात आणि नातेवाईकांच्यात मला वाईट बनवत आहेस का? मी हे होऊ देणार नाही. तू तुझ्या पैशांच्या जोरावर या दोघांना आपल्या बाजूने केलं आहेस. आता हे ऐकून आई शांत राहू शकली नाही आणि तिने हरीशच्या कानाखाली मारली. ती म्हणाली, नालायका, तुला कधी लाज वाटत नाही? वाटेल ते बोलतोस. हे माझे संस्कार नाहीत. पहिले तू स्वतःला बघ आणि मग बोल. आम्ही तुझ्यासोबत नाही राहू शकत. रोज रोज हे कडू विष आता मी नाही पिऊ शकत. सुजित आणि छायाने प्रेमाने वागून आमचं मन जिंकलंय, पैशाने नाही. तू तर तुझ्या आईशी कधी प्रेमाने दोन शब्द बोलला नाहीस. कायम रागातच असायचास. मी सगळं सहन करत होते. कारण आम्हाला वाटत होत की पैसे नसल्यामुळे आम्ही तुझ्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आम्ही आम्हालाच दोष देत राहिलो. पण कधी हा विचार नाही केला की तुझा लहान भाऊ देखील त्याच वातावरणात मोठा झाला, पण त्याने कधीच मला दोष दिला नाही. तो कधीच आमच्यावर रागावला नाही. आता तुला देखील मूल झाली आहेत. आता मला देखील बघायचं आहे की कमी पैशात तू त्यांचा सांभाळ कसा करतोस ते. मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही. प्रत्येक आई वडील आपल्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलांचं संगोपन करतात. आम्ही पण तेच केलं, पण तरीही तू आम्हालाच दोष देत आलास. तुझंही ऐकायचं आणि तुझ्या बायकोचंही ऐकायचं. आता आम्हाला हे सहन नाही होत. तुझ्या या असल्या कडू स्वभावामुळे मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तुझ्या वडिलांनी वाटणी केली आहे आणि तुला ती मान्य करावी लागेल. हरीश आणि शालू खाली मान घालून सगळं ऐकून घेत होते, कारण त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. माफी तरी कुठल्या तोंडाने मागणार? त्यांच्या वडिलांनी त्या घराची वाटणी केली जे त्यांच्या पूर्वजांचं होत. वरचा मजला मोठ्या मुलाला हरीशला दिला आणि खालचा मजला लहान मुलाला सुजितला. आता आणि बाबा सुजित आणि छायाकडे त्यांच्या नातवंड सोबत आनंदात राहू लागले.
आपल्या मुलांचे कडू बोल आई वडिलांना सगळ्यात जास्त त्रास पोहोचवतात. त्यामुळे आपल्या आई वडिलांशी नेहमी आदर आणि प्रेमाने बोलत जा. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.